आणि मागे स्लीपर. मस्त सुंदर असं वातावरण आहे इकडचं. हे लातूरचं जिल्हास्तरीय MSCBचं ऑफिस आहे. आणि यांच्या नाटकाचं म्युझिक करायला मी लातूरला आलोय. छान आहे इकडचं वातावरण. फक्त एकच आहे की इथं ऊन जास्त आहे. तर नमस्कार मंडळी, आजचा शेवटचा दिवस लातूरचा आणि आपल्यासोबत आहेत हरिदादा. हरिदादा नमस्कार. हाय नमस्कार. हे दादा राहायला धाराशिवला आहे आणि धाराशिववरून ते लातूरला तालमीला येतात. आणि इकडनं धाराशिव जवळजवळ किती 75 ना? हो 80 किलोमीटर आहे. 80 किलोमीटर आहे. एवढा मोठा ट्रॅगल आहे दादांचा. स्ट्रगल म्हणता येणार नाही, पण नाटकाचा जो एक काय म्हणतात त्याला आपल्या भाषेत म्हणायचं तो किडा असतो ना, तो शांत बसून देत हो. नाही. ते समजतं. माझं आज 4 वर्षापासून मी लातूरला येतोय आणि इथं आम्ही तालीम करून मग प्रयोग सादरीकरण करत असतो. तर आज आपण चाललोय मुंबईला. दुपारी 4-5 वाजता आपण निघणार आहोत मुंबईला जायला. मग उद्या आपला प्रयोग आहे तो पण विक्रोळीला आहे, आमच्याच एरियामध्ये. चांगली गोष्ट आहे. तर आवर्जून या. आवर्जून या. उद्या 6 उद्या संध्याकाळी 7 वाजता बेबी नाटक बेबी विजय तेंडुलकर सरांचं नाटक आहे. वेळात तालीम चालू आहे आणि माझा लॅपटॉप असं काहीतरी करायला लागलाय नखरे. गुलाबी पट्टा यायला लागला लॅपटॉपवर माझ्या. गुलाबी साडी आणि लाली लाल लाल. काय मग हरी भाऊ, तालीम झाली, मुंबईला निघायचं. कधी निघूया? कंटाळा लागला यार. 6 वाजता निघायचं. मग .6 ठीक आहे, पण .6 वाजता करून पडू आपण. तर नमस्कार मंडळी, आता आम्ही जेवायला बसलोय. समोर आहेत लातूरच्या, नाव काय तुझं ग? तुझं नावच माहित नाही. नाव काय म्हणालीस? महाराष्ट्राची एवढं मोठं नाव नको आम्हाला. चला काय जेव्हा आता आपलं जेवण झालंय आणि आता आपण आलोय लातूरच्या गोलाई. गोलाई म्हणतात. असं म्हणतात की हे लातूरचं सगळ्यात मोठं मार्केट आहे. ते जवळजवळ 4,500 दुकानं आहेत व्यापाऱ्यांची. लातूरचं सगळ्यात मोठं बाजारपेठ आहे. मुंबईपेक्षा भयानक रे. मला तर वाटतंय मुंबईचं CST ला आपलं आहे ना प्रॉफिट मार्केट, तसंच काहीतरी विषय दिसतोय हा आपण. भारी. अरे आता आमच्या बसची पूजा होते. दगड फटतो. आणि आता तुम्हाला आमच्या नाटकाची बस दाखवतो. आता आम्ही मुंबईला येणार आहोत. आता आमची बस दाखवतो आतून. वेगळी ही सिटिंग आणि मागे स्लीपर. आता आम्ही तर वे टू मुंबई आणि ही माझी सीट. तर नमस्कार मंडळी, आता आमची बस निघालेली आहे. हे आमचे सगळे नाटकाची टीम. ही बाबे आमच्या लाईट चालला आणि सगळी टीम मागे झोपली आहे. ओ बॅक स्टेज
राघवाचा बॅकग्राऊंड एवढी बाडी हा चला आणि आमच्या नाटकाचे शिवप्पा सर शिवप्पा फोन कर की कोण आहे ते पप्पा हे कुठे गेले इकडे गेलं चौघजण ते. सर हॅलो करा सर हॅलो करा सर येणार होता शिवप्पा सर शिवप्पा हा चला आता आम्ही निघालोय मुंबईला जायला पुढे कंटिन्यू करूया आता आम्ही आलोय जेवायला इकडे हॉटेल गायत्री मध्ये आता जेवून घेऊया दादांनी आमच्यासाठी एक खास चटणी आणली आहे लातूरची स्पेशल चटणी काय मग दादा चटणी कशी आहे एक नंबर चटणी आहे एक नंबर अरे वा शेगाव अंडी ओके वा सगळे व्यस्त आहेत जेवणात मी पण जेवतो चला आणि मंडळी आता आपलं जेवण झालेलं आहे मजबूत जेवलंय आता आपण डायरेक्ट नॉनस्टॉप मुंबई तर नमस्कार मंडळी आता आपण तुळजापूर क्रॉस केलंय आता आपण नॉनस्टॉप जाणार आहोत आपल्या गाडीचं रूट असणार आहे काहीतरी समथिंग इथून सोलापूर तुळजापूर आणि पुणा मार्गे मुंबई सध्या आपण आता सोलापूर हायवेला आहोत थोड्याच वेळात आपण पुण्याला जाऊ आणि आपली बस डायरेक्ट आता आपण पुण्याला किंवा मुंबईला उठू आता मी झोपणार आहे आता लगेच चलो नमस्कार मंडळी आता आम्ही पोचलो आहोत पुण्याला कुठे स्वारगेटला स्वारगेट क्रॉस केलं ना आपण कुठं पोहोचलो का माहित नाही पुण्याला पोचलोय तासाभरात आम्ही पोचलो होतो मुंबईला चलो नुसता दुखे हा लोणावळा खंडाळा घाट आहे ना बाई नुसतं दुःख असणार इकडे नाही घाटात नुसतं हेच आहे. तर नमस्कार मंडळी एक स्क्रिप्टिंगचं काम आल्यामुळे जरा व्हिडिओ करू शकलो नाही पूर्ण थिएटरपर्यंतचा असो तर आता आपण रिक्षा पकडून डायरेक्ट निघालो हे घरी जायला कसा वाटला आजचा ब्लॉग लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि कमेंट पण सांगा की